तिवळी गावात 4 मृतदेहाचा तांडव, एकाच घरातील 4 दिवे विझले, घातपाताचा संशय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा। 13 जून रोजी संतोष तुकाराम बकाल वय 38 वर्षे यांचा मृतदेह विद्युत टावरच्या खांबाला लटकलेला आढळला, तर त्यांची पत्नी इंद्रायणी संतोष बकाल वय 34 वर्ष, मुलगी जान्हवी संतोष बकाल वय 8 वर्ष, मुलगा सोम संतोष बकाल वय 4 वर्षे यांचे मृतदेह स्वतःच्या मालकीच्या विहिरीत आढळून आले। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। प्रेत उत्तरे तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देऊन तिवळी येथे चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले राहणार सिरसाळा यांनी ह्या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला। मयताचा भाऊ त्यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या। या संदर्भात ध्वनी मुद्रण, ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच त्यांच्या विरुद्ध यापूर्वी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रारीसुद्धा दाखल आहेत। या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाईची केली मागणी। मयताच्या भावासह भावजाईसुद्धा चौकशीसाठी शिरपूर ठाण्यात हजर होती। वृत्त लिहेपर्यंत गुन्ह्याची नोंद नाही, पुढील तपास चालू आहे। टिप: या घटनेमागील नेमके काय कारण व अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी असून पोलीस तपासानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार। प्रतिनिधी किशन काळे। नेमका घटना काय आहे आणि काय प्रकार होते? आज तिवळीला 4:30 वाजता पोलीस स्टेशनला खबर मिळाली पोलीस पाटलामार्फत की तिवळी शहरामध्ये एका विहिरीमध्ये 3 मृतदेह मिळाले आहे आणि एक मृतदेह हा तिथं जो टावर आहे त्या टावरला मिळालेला आहे। त्या घटनेप्रमाणे आमचे जे म्हणजे डे ऑफिसर होते PSI तायडे आणि SC कातडे ते लगेच घटनास्थळी रवाना झाले। त्या पाठोपाठ आमचे API तायडे आणि PSI चव्हाण पण घटनास्थळी रवाना झाले। त्यांनी घटनास्थळाची परिस्थिती बघितली तर एक इसमाचा मृतदेह हा टॉवरला लटकलेला होता। तो मृतदेह त्यांनी काढून घेतला आणि नंतर विहिरीची पाहणी केली असता विहिरीमध्ये एक मुलगी आणि एक छोटा मुलगा आणि एक म्हणजे स्त्री जातीचं असे 3 प्रेते मिळून आले। त्यांना सुरक्षितपणे त्यांनी वर काढलेलं आहे आणि नंतर तिथून मर्चुरीमध्ये आणले। ही घातपात आहे की काय? आपण अजून कुठलाही आता या संदर्भामध्ये कुठलंही काही बोलता येणार नाही, कारण सदर हे मर्चुरीमध्ये ठेवलेले असल्यामुळे आणि माननीय वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्यामार्फत जेव्हा तपासणी होईल तर त्यावरच आपल्याला निष्कर्ष काढता येईल। प्राथमिक अंदाज काही? प्राथमिक कुठलाही अंदाज आता वर्तवणं शक्य होणार नाही, कारण जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत कुठलाही अंदाज व्यक्त करता येणार नाही। सर असं हिंदीमध्ये कंटिन्यू। आपण कोण आहोत? इंद्रायणी संतोष बकालचा भाऊ आहे, माझी बहीण आहे धाकटी। 2 वर्ष अगोदर सुद्धा अशी घटना झाली। संतोषच्या भावानं, सख्या भावाने त्याला किडनॅप करून मेहकरला नेलो, याच्यापासून बॉन्ड लिहून घेतला, पुऱ्या बॉन्डवर यानं सह्या घेतल्या। माझी जमीन राहिली म्हणून याची जमीन 1 गुंठाही याच्याकडे राहिलेला नाही। 15 वर्ष झाले हा पाहुणा माझा बहीण आणि माझी भाऊजी हे जमीन वाहत होते। एक 2 महिना झाला, 2 महिने झाले की याच्याकडून पैसे घेत जाय, नाही तुला जीवानं मारतो। पाहुणे बसवत जात जाय, मीटिंग भरवत जात जाय, तो काही राहिलं नाही म्हणलं तरी म्हणे तू जीव घेतो, नाही तर तुला विहिरीत टाकतो, नाही तर विहिरीत भरतो। अशी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे याच्यात 3 जण लोक आहेत। याचा भाऊ, संतोषचा भाऊ, त्याची बायको आणि त्याचं पोरग आणि त्याची सासू, याचे 4 लोक आहेत। यायचं सगळं खरोखर याच्यात हात यायचा। तुमचं म्हणणं आहे की याच्या अगोदरही 4 ते 5 रिपोर्ट त्याच्या नावाचे दिलेले आहेत पोलीस स्टेशन मध्ये। तुमचं म्हणणं हे आत्महत्या नसून घातपातच आहे, 100% घातपात आहे। याच्या अगोदरही 4 ते 5 वेळेस त्याच्या नावाचे स्वतः रिपोर्ट दिलेले आहेत। माझ्या वडिलांनी सुद्धा दिलेला आहे त्याच्या नावाचा रिपोर्ट, माझ्या बहिणीने सुद्धा दिलेला आहे। 8-15 दिवसाच्या अगोदरची गोष्ट ही आहे, ही लय गोष्टी दिवस पण झाले नाहीत। आता 8-15 दिवसा अगोदर त्याला मारलं, तिला मारलं पण त्यानं।